सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेचे निष्टंक आन कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदिती नाम, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्यांची या, वंचना करीती जनदुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदिती ना. ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा मी दास, ज्ञानदेव म्हणे श्री गुरुचा मी दास, नेणे साधनास आन काही, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदिती ना. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. मौल उबद्ध जटाम सुवल कपटाम संसक्त मूल छटाम, अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम, सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम, रामाख्याम प्रगटाम कृतोट जनटाम, देवीं भजेटव्यटाम. वेदानुद्धरते जगन्ति वहते, भूगोलमुद्विव्रते, दैत्यं धारयते, बलिं छलयते, क्षत्रक्षयं कुर्वते, पौलस्त्यं जयते, हलं कलयते, कारुण्य मातन्वते, म्लेच्छान मूर्छयते, दशाकृति कृते. श्रीकृष्णाय तुभ्यं नमः. मावळवेतो विश्वाभासो, नवल उदयला चंडांशो, अद्वयाब्जिन विकासो वंदो आता, सकळई तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. सेवेसाठी निवडलेला अभंग. ज्ञानोबा माऊली कल्पतरूची सावली, वारकरी संप्रदायाला पावली, भक्ती करणाऱ्याला फावली, कल्पतरूची सावली. ज्ञानोबा माऊली जग उद्धरून समाधीत राहिली, ज्ञानोबा माऊली चिंतावी पावलो पावली. माऊलींचे 5 ग्रंथ आहेत, 2 ग्रंथ अभंग स्वरूपात आहेत, 3 ग्रंथ ओवीबद्ध आहेत. ओवीबद्ध ग्रंथामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी 9033 ओव्या, 65 ओव्या चांगदेव 65 चांगदेव महाराजांसारख्या अधिकाऱ्या करता, आणि अमृताचा अनुभव, अमृत अनुभव जवळजवळ 810 ओव्या. 3 ग्रंथ ओवीबद्ध आहेत आणि 2 ग्रंथ अभंग स्वरूपात आहेत. अभंग स्वरूपात अभंगांची गाथा आणि हरिपाठ 27 अभंग आणि 112 चरण. 6 मिनिटांमध्ये हरिपाठ होतो. आजचा हा नैमित्तिक सोहळा आहे. काय निमित्त आहे, निमित्ताची जोड काय आहे? आषाढ शुद्ध पौर्णिमा, व्यास पौर्णिमा, गुरु पौर्णिमा, आणि खानदेशात यालाच म्हणतात लाही पुनी. पुनी म्हणजे पौर्णिमा. आज लाह्या घेतल्यान वारकरी परतीच्या प्रवासाला लागले, लाही पुनी पण म्हणतात. आषाढ पौर्णिमा. त्याचप्रमाणे आजचा जो विशेष दिवस आहे 360 किंवा 365 दिवसातला हा गुरुपूजनाचा दिवस आहे. मग गुरुपूजन का करावं? काही काही पत्रकार कसे राहतात, प्रश्न विचारणारच त्या व्यक्तीला घायल करतात. ते पत्रकाराची भाषा आहे बरं, ही प्रश्नच विचारतात ते पत्रकार.
मग तसं आपल्यालाच विचारला प्रश्न, आपल्याला विचारला कशा करता गुरुपूजन करावं, तर हा कृतज्ञता सोहळा आहे. काय शब्द वापरला? कशा करता कृतज्ञता पाहिजे? त्यांनी आपल्याकरता कृत म्हणजे काहीतरी केलं, त्या उपकाराचं स्मरण करावं. नाही केलं तर काय बिघडलं? तुम्ही कृतज्ञ व्हाल. मग कृतज्ञ झाल्यावर काय होईल? हा याचाच प्रश्न समजा आता पत्रकाराचा. कृतज्ञ झाल्यावर काय होईल? कृतज्ञ नास्ती निष्कृती. निष्कृतीचा अर्थ होतो प्रायश्चित्त. जो कृतज्ञ झाला त्याला प्रायश्चित्त नाही. पुन्हा प्रश्न विचारू नका, बंद करा प्रश्न विचारणं. ऐका आता, गुरुपूजनाचा दिवस आज आहे, बरोबर आहे. भारतात, महाराष्ट्रात, जळगाव जिल्ह्यात, यावल तालुक्यात हाडकाय खडकाय ह्या 2 नद्या वाहतात. काही लोक म्हणते तुम्ही नद्या सांगण्याकरता आले का? अरे बाबा, भूगोलाचा तास नाही हा, पिरियड नाही भूगोलाचा. ऐकून घे. 7 पुड्याच्या रांगातून 2 नद्या निघाल्या, हाडकाय आणि खडकाय. या 2 नद्यांच्या मध्ये व्यासोनारायणाचं मंदिर स्वतंत्र आहे. व्यासांची मूर्ती बऱ्याच ठिकाणी आहे. उदाहरणार्थ कैकाडी बाबाच्या मठात आहे, उदाहरणार्थ तनपुरे बाबाच्या मठात व्यासोनारायणांच्या मूर्त्या आहेत. पण स्वतंत्र मंदिर हाडकाय खडकाय नदीच्या काठावर यावल शहरात, आणि व्यासोनारायणाचं मंदिर त्या जागी आहे. 8-10 महिन्यापूर्वी जाऊन आलो मी. त्या मंदिरात एक कीर्तन केलेलं आहे. तिथे आज यात्रा सुद्धा आहे आणि व्यासोनारायणांची यात्रा भरते. मग व्यासोनारायणांचं पूजन म्हणजेच गुरुपूजन. काय केलंय व्यासोनारायणांनी? 18 पुराणांनी कृत्वा सत्यवती सुता. सत्यवती व्यासोनारायणांची आई. सत्यवतीच्या मुलाने म्हणजेच व्यासोनारायणांनी 18 म्हणजे 18 पुराण केले. बुवा ध्यानात राहील का कीर्तन? हा, मत्स्य, मार्कंडेय, भागवत, भविष्य, ब्रह्म, ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्त, वायू, विष्णू, वराह, वामन, नारद, लिंग, पद्म, अग्नी, कूर्म, स्कंद आणि गरुड. 18 पुराणे. किती झाले? तुम्हीच बघा आता काय करायचं ते. आता 18 पुराण रचलीत. त्याचप्रमाणे ब्रह्मसूत्र वगैरे आणखी काही ग्रंथ आहेत. विशाल काय ग्रंथ आहे. एक अख्ख्या जगामधला 1,25,000 श्लोक. म्हणजे मराठी बोलून म्हणजे कशाला म्हणतो आता पुन्हा. महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. 18 पर्वी भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचक. आदि पर्व, सभा पर्व, वन पर्व, उद्योग पर्व, द्रोण पर्व, कर्ण पर्व, शल्य पर्व, सौक्तिक पर्व, मांसल पर्व, बर का, श्री पर्व, स्वर्गारोहण पर्व, बर का, महानिर्वाण पर्व. 18 पर्व हा भागवत ग्रंथ व्यासोनारायणांच्या ग्रंथातलाच आहे. फक्त भागवत जी आहे हे भक्तिप्रधान आहे, ते नंतर झालं. एवढी ग्रंथ संपदा आपण त्यांना दिली. मग आपण त्यांना काय द्यायला पाहिजे? त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी. शांत मनाने एक ऐका. काय सांगू आता? याच्यात कृतज्ञता आलेली आहे आणि ही कृतज्ञता आपण व्यक्त करायची. भारतीय संस्कृती, हिंदू धर्म, भागवत संप्रदाय म्हणजेच वैष्णव संप्रदाय म्हणजेच वारकरी मंडळी या महाराज विठ्ठल आम्ही आता कृतज्ञतेबद्दल बोलून गेलो. कृतज्ञ उपकार केला त्या ओव्यानंतर काय सांगायचं, जसा वेळ राहील तसं सांगेल. गुरुवर्य बाबा रामकृष्ण बाबा यांचा माझा कधीचाच संबंध आहे. 51 वर्षापूर्वीचा. यांची आणि माझी भेट जी होत होती नांदगाव तालुक्यामध्ये शनी नस्तानपूर, तिथे बाबा यायचे. त्यावेळेला मी 25 वर्षाचा होतो, बाबा 28 वर्षाचे होते. माझं आजही ध्यानात आहे. त्या दिवसापासून मी त्यांचे बरेच पुस्तकं वाचले. त्यांनी दिलेली सप्रेम भेट पुस्तकं वाचलेत.
प्रत्येक भागाभागामध्ये शास्त्राचा शास्त्रार्थ सांगणारा महात्मा कोणीतरी असावा. तुमच्या भागात असावा. संसारी माणसाला शास्त्रार्थ तर बाजूलाच जाऊ द्या, हरिपाठाचा अर्थ कळत नाही. आणि बरेच लोक असे आहेत जितकं भदा हसवलं तितका मोठा कीर्तनकार. या लोकांनी व्याख्या करून टाकली. आता आपण करणार काय त्याला? अरे शास्त्र गेलं, शास्त्रार्थ गेला, आचरण गेलं. सगळ्यात महत्वाचं एक सांगायचं असं आहे, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी देऊन गेले, पण काही ओव्यांचा अर्थ आपल्याला कळाला पाहिजे. आळंदीला जाण्याच्या अगोदर माझी एक ओवी ध्यानात होते. समर्थाचे पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकची पक्वाने. समर्थ म्हणजे मी काय समजतो, ताकदवान. तळील्या वरिल्या म्हणजे तळलेल्या पुऱ्या असा अर्थ लावत होतो ना. आळंदीला 4थ्या वर्षाला आलो आणि मोठे बाबा पहिला नंबर म्हणून माझा जवळच बसत होतो. का रे मला विचारायचे बाबा तळील्या वरिल्या. मग मी काय बोललो, तळलेल्या पुऱ्या, तळलेल्या भज्या असं नाही म्हणे, चुकीचं आहे. मग मला कळालं मी घरी राहून जे अर्थ लावत होतो तो चुकीचा होतो. परत ऐका, खालच्या मजल्यावरच्या आणि वरच्या मजल्यावरच्या सगळ्या लोकांना एकच पक्वान न राहता असा त्या ओळीचा अर्थ आहे. म्हणून ह्या शास्त्राचा शास्त्रार्थ कळण्याकरता गुरुची गरज आहे भाऊ. वा. मनाने अर्थ लावायचा नाही, मनाने रस्ता चालू नये. एक म्हणायचं मनातल्या मनात, मनाने रस्ता चालू नये, मनाने औषध घेऊ नये, मनाने ग्रंथाचा अर्थ लावू नये. आलं का सगळं ध्यानात? तर काय करावं मग आता? आपल्या स्वतःच्या कल्याणाकरता आपल्या जीवनामध्ये गुरु हे मार्गदर्शक आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णुर गुरुर्देवो गुरुर. आता हा श्लोक आहे ना, गुरु साक्षात असा आहे, पण काही बोलणारे गुरुर साक्षात असा उच्चारच नाही आहे. गुरु साक्षात परब्रह्म ही भूमिका ठेवायची. परब्रह्म स्वरूप या भंगातही आलंय, उघडे परब्रह्म आहे ना. म्हणून एक लक्षात ठेवा, यांची गरज आहे. द्वैताची झाडणी गुरुविने ज्ञान, द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, द्वैताचे झाडणी गुरुविने ज्ञान, द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान. या कैसे कीर्तन घडेल नामी, या कैसे कीर्तन घडेल नामी, या कैसे कीर्तन घडेल नामी. द्वैताचे झाडणी गुरुविने ज्ञान, या कैसे कीर्तन घडेल नामी, या कैसे कीर्तन घडेल नामी. द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, या कैसे कीर्तन घडेल नामी, या कैसे कीर्तन घडेल नामी. अद्वैत सिद्धांत देतात, द्वैताचा बाध करतात. बाबा पुष्कळ दिलेला आहे गाथ्यांमध्ये, ग्रंथांमध्ये. साधुबोध झाला. हा बोध साधूपासूनच होतो. शांतते नाही का, रेडिओतलं कीर्तन, टीव्हीतलं कीर्तन काय करतात ते. माझं कीर्तन ऐकून एक महिला काय बोलायची, मी शांडिल्य ऋषी बोललो कीर्तनात. काय बोललो? शांडिल्य. आणि ती महिलेनं माझं कीर्तन टेप केलं, ती शांडविल म्हणे. मग तिला कोणी प्रश्न विचारला, हे कुठून घेतलं म्हणे. म्हणे एक पोपट बाबा आहे म्हणे, साध्या कपड्यात राहतो म्हणे, त्याच्याकडे गाडी नाही म्हणे. मला पुन्हा फोन आला, मग तुम्ही शांडविल बोलले का? म्हटलं हो शांडिल्य बोललो. म्हणून ऐकत राहा. सांगले 6 आणि ऐकले 10. कर्णोपकरणी श्राव्य अशी मंडळी आहे. तुम्हाला ज्ञान, शाब्दिक ज्ञान तो मोबाईल देईल, पण मोबाईल गुरु नाही होणार. विठ्ठल बाबांनी हा उपक्रम किती वर्षापासून राबवलेला आहे. महत्वाचा एक भाग आहे, तरी सुद्धा लोकांना वेळ नाही. तुमचं तुम्ही पहा. काही तर म्हणतात मला मरायला वेळ नाही. आता मरायला वेळ नाही का कोणाला? चुकीचा शब्द प्रयोग आहे. एकच गोष्ट सांगायची महत्वाची अशी, आपणच आपल्या जीवनामध्ये, आता हा एक श्लोक बोलून गेलो मी, असंख्य श्लोक आहेत, असंख्य ओव्या आहेत बरं का. मज हृदयी सद्गुरू,
मला असं वाटतं गुरुच्या संदर्भाने 17 का 18 ओव्या नुसतं गुरु शब्दाबद्दल आहे. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेका. ज्ञानेश्वर ह्याच्या पोरांना आवराले झाले एक जण, त्यांनी ते पण टाळ्या सुरू करून दिल्या आहेत. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, विशेष अत्यादरू विवेकावरी ही पण ओवी आहे. याच्या पुढेही ओव्या आहेत, अभंग आहेत. अभंग कळाले पाहिजे. एक शॅम्पल देऊ का तुम्हाला? पलक में झलक ज्ञानोबारांचा अभंग आहे. काय 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 का आलाडू आडू पलाडू आडू हा अभंग आहे, पाहून घ्या ज्ञानोबारांच्या गाण्यात. आलाडू आडू पलाडू आडू मध्ये वाहे पाणी. हे समजलं. ती संधी खेळू मांडीला सीतादेवी राणी. सार्थ गाथा नव्हती. मी माझ्या परीने विचार करत होतो काय असेल काय असेल काय असेल. सार्थ गाथेत पाहिलं, एका महात्म्याला विचारलं, अलीकडचा किनारा आलाडू आडू आणि पलाडू आडू पलीकडचा किनारा आणि मध्ये वाहे पाणी. ते मध्ये जे पाण्याची धार वाहत होती, जलप्रवाह यमुनेचा, त्या पाण्याची धार आणि किनारा याच्या मध्येची जागा तयार झालेली वाळवंटासारखी. तये संधी खेळू मांडीला आणि तिथे खेळ मांडला श्रीकृष्णाने. सीतादेवी राणी हा अभंग कृष्ण चरित्राच्या संबंधी आहे आणि सीतादेवी जी आहे ती त्रेतायुगात आहे. कुठं मेळ लागतो, कुठे गोड बसतोय. सीतादेवी राणी. तस याच्यात सीता शब्द म्हणजे रामाची सीता घ्यायची नाही, दशरथाची सून घ्यायची नाही, जनकाची जानकी घ्यायची नाही. शीत म्हणजे थंडी, देवी म्हणजे रात्र. आणि ती थंडीची रात्र केव्हा सुरू होते? आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला. शरद पौर्णिमा म्हणतात तिला. आणि त्याच शारदेचं चंद्र किरणाचं सुंदर तेज पडलेलं आहे. आणि हे खेळ खेळताय सीतादेवी राणी. म्हणजे थंडीची रात्र होती, शरद ऋतूची रात्र होती आणि हे खेळत होते. गोपी होत्या, गोपाळ होते, असा एक अर्थ आहे. एक अशी गवळण आहे, आकाने केळे चिकना मातू कोरडा देणे मरोडा देणे. मी विचार करू अशी कशी काय भाषा आहे. पण सांगू का तुम्हाला, ध्यानात राहीन का? लहान लेकराने आईच्या हातातून जर घास घेतला, तो घास वाया जात नाही, पोट भरतो. स्वतःच्या हाताने त्याने घास घेतला, त्याचं अंग माखलं जातं, घास खाली पडतो, माशा घोंगावतात, त्याच्या अंगावर माशा बसतात. लेकराने आईच्या हातातून घास घ्यावा. पक्षिणीचं पिलू आईच्या चोचीतून चारा घेतं. बरं बरं बरं. कासेतून दूध घेणारं वासरू, आईचं लेकरू, शेळीचं बकरू, मेंढीचं कोकरू, घोडीचं शिंगरू, हे आईकडून पोषण होतं. तसं परमार्थ क्षेत्रामध्ये गुरुच्या मुखातून हे घ्यावं. काही इकडे तिकडे भटकायची गरज नाही. श्री गुरु सारिका सपाटी राखा, सारिका सपाटी राखा, श्री गुरु सारिका सपाटी राखा, गुरु सारिका सपाटी राखा. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिका असा पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा. श्री गुरु सारिका असा पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा. युद्धभूमीत पाठबळ पाहिजे, शेती व्यवसायात पाठबळ पाहिजे, दुग्ध व्यवसायात पाठबळ पाहिजे. तसं परमार्थात सद्गुरूचं पाठबळ पाहिजे. त्याचा पाय तिरपा पडणार नाही. समजलं मी काय बोलून गेलो? जीवनामध्ये हे गुरुचं शिष्याचं नातं आहे. अंदाजे सांगतो, आकडा थोडा कमी जास्त होईल. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये 90 ओव्या आचार्योपास्तीवर आहे. 1-2 ओवी कमी जास्त होईल. ती अर्धी ओवी गेली वर खाल, अर्धी ओवीमध्ये दुसरा विषय आला, असं होऊन जातं.
90 ओव्यामध्ये आचार्य उपास्य आहे. गुरुच्या गावावरून वारा आला आणि त्या वाऱ्याला तो शिष्य आडवा झाला. का गुरुग्रामीचे आले, का गुरूंनीच धाडिले. ए वारा, माझ्या गुरुच्या गावून आला ना तो, चल बरं जेवण करून घे, चल जेवण करून घे. अशा भावना मांडलेल्या आहेत त्या अभंगामध्ये. दुसरी गोष्ट एक सांगायची, काही वेळेला काही मुलं गुरुचे दोष पाहतात. कोण बोललं होतं मलाही आठवत नाही. शिष्य विद्वान झाला का त्याला गुरुचे दोष दिसतात. हे असं का व्हावं. सासू म्हातारी झाली, सून मालकीन झाली की तिला सासू अडचण वाटते. वा वा वा, असं होऊ नये बाबू. श्लोक देऊ का मग? जा बाबांकडे असले स्मृती ग्रंथामध्ये तो श्लोक पाहून घ्यायचा. असा श्लोक आहे तो, गुरुम त्वम कृत्य हुम कृत्य. हा श्लोक माझा पाठ होत नव्हता लवकर. गुरुवरे घुले बाबा बोलायचे आळंदीकर. गुरुम त्वम कृत्य हुम कृत्य विप्रे विजित्य वादतः स्मशाने जायते वृक्षात कंक गुध्रोपसेवते. तू मी अशी भाषा जर गुरूंना वापरली तो त्यांचा अपमान तर झालाच झाला. आणि ब्राह्मणाला वादामध्ये जिंकलं. हे दोन व्यक्ती स्मशाने जायते वृक्ष, हा स्मशान भूमीतलं झाड बनतो आणि त्या झाडाचा जन्म त्याला मिळतो आणि त्याच्यावर कंक ही पक्षाची एक जात आहे आणि गिधाड आहे गृध्र, हे दोन पक्ष त्याच्यावर बसतात. हे त्याला शिक्षा आहे. गुरुवरे घुले बाबा दुमणा महाराजांचं दारुरकर शास्त्रींचं श्रवण ज्यांनी केलं होतं त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे. कसा श्लोक तो आता इतक्या दिवसाचा आजच आठवला मला तो. गुरुम त्वं कृत्य हुम कृत्य विप्र विजित्य वादतः स्मशाने जायते वृक्ष कंक गृध्रोपसेवते. तुका म्हणे गुरु निंदकाचे तोंड, तुका म्हणे गुरु निंदकाचे तोंड, तुका म्हणे गुरु निंदकाचे तोंड. पाहता नरककुंड पूर्वजांशी. पण एक सांगायचं राहिलंच माझ्याकडून, जेवढी झाली तेवढी नम्रता. संताची पायी हा माझा विश्वास. ते सांगतील त्याच्यावर विश्वास. एकाने विचारलं कुठपर्यंत विश्वास, कुठपर्यंत विश्वास. तुला उत्तर पाहिजे का? हा, जोपर्यंत श्वास तोपर्यंत विश्वास. तन मन धनाने विश्वास ठेवायचा आहे. कशा करता सांगू, थोडा जसा जसा वेळ राहील तसं तसं पुढे सांगू. पण एक ऐका, आता सगळ्या जगाकडे संतांनी पाहिलं. जन हे बरं ते चरण वेगळं आहे बरं का, तेवढ्यातच मी विसरलो. जन तरी देखे गुंतले संसारी. सगळीकडे मुलं बाळ, घरदार, शेती बाडी, गाडी जोडी, व्याही बाई, सगाई जवाई, सोयरे धायरे तिरे चारे, गण गोद घेणं देणं आणि उसाचं बियाणं. हे पुस्तकातलं नाही, मस्तकातले. हा, जन तरी देखे गुंतले प्रपंच, स्मरण तो त्यांचे त्यांची नाही. कशा करता माझा जन्म झालाय? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद आहे ना. ही नाथबाबांची भागवतातली ओवी आहे. मनुष्य जन्माच्या या शरीराच्या साधनाने सद्रूप चिद्रूप आनंदरूप पदवी घेता येते त्याला. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती बाई धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. त्याचं शेवटचे चरण एक आहे बरं का. तर सगळे संसारात लागलेले आहे. अजूनही काही लोकांना माहित नाही, बाकीचे सोडून द्या. काही मंडळी आळंदी पंढरीची वारी सुद्धा माहित नाही. बरं झालं, पण ज्याचं त्याचं नुकसान त्याच्या पदरात पडणार आहे. जन तरी देखे गुंतले, ते मायेचं आकर्षण आहे त्यांना. आणि ही माया तरण्याकरताच पुरुषार्थ करावा. सन्नाप्यु सन्नाप्यु भयात्मिकानो असंगायु नंगायु युभयात्मिकानो. हा मायेच्या संबंधी श्लोक आहे. ऐकण्यातही नसेल तुमच्या. अव्यक्त नामनी परमेश शक्ती, परमात्म्याची शक्ती. अव्यक्त नामनी परमेश शक्ती रणाद्य विद्या त्रिगुणात्मिका परा. अनादी अविद्या 3 गुणांनी युक्त असणारी बरं का,
यया इदम जगत प्रसूयते, जी या जगाला प्रसूयते म्हणजे जन्म देते जगाला, ती माया आणि सगळ्या जगाला त्रास देणारी आहे, अशी माग लागलेली आहे ती माया. दैवी हेषा गुणमयी मम माया. भगवंत म्हणतात मम 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 म्हणजे माझी, मम माया दुरत्यया. कृष्ण भगवंताच्या मुखातला शब्द आहे दुरत्यया. ज्ञानोबरायांचा शब्द आहे दुवाड. बर का, तमाचे धारसे वाढ. बुवा इकडे पहा, बुवा बुवा. तमाचे धारसे वाढ किंबहुना हे दुवाड माया नदी. बर बर बर. अजून एक शब्द आहे दुरत्यया. आणखी एक शब्द आहे दुस्तर. करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुल्लंगवे सामर्थ्य. दुस्तर, दुवाड आणि दुरत्यय हे 3 शब्द आहेत गीता, ज्ञानेश्वरी आणि गाथा. का तरत नाही, तिची शक्ती केवढी आहे बाबा. मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती. ते येते हे माझे भक्त माया तरून जातात. बुडाले तयाचा मुळाने मार्ग, मुळही लागला नाही आणि मार्ग कुठे गेला हा तपासही लागला नाही. ऐका 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 ऐका. काही काहींनी यज्ञाची पेटी पोटाला बांधली, यज्ञरूपी पेटी पोटाला बांधली आणि आम्ही आता मायेच्या पलीकडे जाऊ. यज्ञाच्या पुण्याने तो स्वर्गाच्या कपाटात शिरला. हा, एकी यजन क्रियेची पेटी बांधून घेतली पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकून ठेवले. स्वर्ग सुखात तिथे गेले. काहींनी एवढा मोठा दगड घेतला आणि तो बांधला. कोणता दगड? अहमभावाचा दगड घेऊन पोहणारा तरेल का? काहींना तरताच येत नाही. पोहणं एक असे लावी तो आणि का म्हणावे त्या मूर्खा काय. आता ज्ञानेश्वरीमध्ये 20-22 ओव्यांमध्ये मूर्ख आलेला आहे. महाराजांच्या गाथेमध्ये मूर्ख शब्द आहे. तरता येत नाही, खबर हो असं. बर, का तरता येत नाही? मग ज्ञानोबा माऊली विचारतात, सांगा आम्हाला. मुंगी मेरू ओलांडी. निघाली एवढी मुंगी, 5 सेंटीमीटर जिची लांबी आहे आणि ती मेरू पर्वत चढून जाईल का? मेरू मुंगी ओलांडी शक्य नाही. पाडस वागरू करांडी. हारणीचा बछडा आणि त्या पारध्याने लावलेलं झाडं कुरतडून तोडून टाकेल का? पाडस वाकूड करांडी तरी मायेची पहिलं थिडी देखत. हे जर होईल तर मायेच्या पलीकडे हे लोक जाते. म्हणून गा पंडूस होता. सांगा, म्हणून गा पंडूस होता जैशी सकामान जिनवेची वनिता. ताडकरी मंडळी ही ओवी कशी आहे? 65 माणसाला बाई ताब्यात ठेवता येत नाही. तुम्हाला माझा राग आलाय ना? खुशाल येऊ द्या, ज्ञानेश्वरी पहा. हा, म्हणून गा पंडूस होता जैशी सकामान जिणवेची वनिता तैशी मायामय तरिता न सरिता न तरवे जीवा. काही काही माणसं राहतात संपूर्ण जिथे गृहमंत्र्याचा अधिकार राहतो, प्रधानमंत्र्याचं काहीच चालत नाही. माणसाने जर म्हटलं तुरीच्या डाळीने मला ऍसिडिटी होते, मग ती म्हणते तुरीच्या डाळ नाही खाल्ली तर मला बरं वाटत नाही, मुगाची डाळने मला त्रास होतो. बाईच्या म्हणण्याप्रमाणे जो घर चाललाय बाईच्या ताब्यात गेलेला आहे. कस काय? माकड गारुडियाचे जैसे होय. का रे माकडा, रत्नीचं चुंबन घे. गारुड्याचा खेळ दाखवतो. या दोघांचं लग्न लावून यांना आयर द्या. त्याची नाटकं राहतात त्या गारुड्याची. सकामान जिणवेची वनिता तशी मायामय सरितांना तरवे जीवा. तरता येत नाही. मग कस काय करावं आता? तरताच येत नाही का? अवघड आहे पण अशक्य नाही. शब्दप्रयोग काय झाला बुवा? हा, असं बरोबर आहे. अवघड आहे पण अशक्य नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. संसारी तारक सद्गुरु वाचोनी. संसारी तारक सद्गुरु वाचोनी. संसारी
तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंग आन कोणी नसेची निष्ठंग आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी निशीची निष्ठंक इंद्रचंद्र ब्रह्मादी करो इंद्रचंद्र ब्रह्मादी करो सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसती निष्ठंक आन कोणी नसती निष्ठंक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेती निष्ठंक आन कोणी नसेती निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव महाराज, मुक्ताबाईन चांगदेव महाराज हा गुरु शिष्य परिवाराचे 1000 अभंग आहेत. त्याच्यातला हे एक अभंग सुरू झाला. सद्गुरू वाचून कोणी तारणाराच जगात नाही आहे. मग आम्ही असंही ऐकलंय तेषामहम समुद्धरता हा 12व्या अध्यायातला 7वा श्लोक आहे. बरोबर आहे, पण आज गुरु महिमा असल्यामुळे तो विषय आपल्याला सांगायचा नाही. येथे एकची लीला तरले जे सद्भावे मज भजले सर्व भावे मज भजले तर या आईलीच थडिये सरले. मग गुरु तारतात ना. हा कस काय ऐका आता, कस काय हा शब्द आलाच पुन्हा प्रश्न विचारणाराचा. जया सद्गुरु तारू पुढे या श्लोकावरची उभी आहे. 7वा अध्याय 14वा श्लोक. बुवा आमच्या वेळेला 56 वर्षापूर्वी गीता पाठ करणारे नंबरवारी गीता पाठ करत होते. बोला पटकन 12-7 असं जर म्हटलं तेषामहम समुद्धरता. 9:34 मनमना भव. 2:47 कर्मण्येवाधिकार असते. 18:66 सर्वधर्मान परित्यज्य. हा अशी नंबरवारी गीता पाठ करत. अशा उड्या मारणं, याने माझं धोतर ताणलं, त्याने माझं टूथपेस्ट घेतलं, त्याने माझ्या शर्टाला पाय लावला, असल्या भानगडी नव्हत्या. हा पुनश्च शांततेनं एक ऐका, परमात्माही तारत असतो पण तो गुरु होऊनच. मग गुरु का देव, देव का गुरु, तर याचं उत्तर सांगतो तुम्हाला. माझ्या विठो बाचा कैसा प्रेम भाव माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु हे आपणची देव होय गुरु होऊन येतो आणि तारतो. या अभंगामध्ये तारक शब्द आहे ना. तारक हे देवाचंही नाव आहे. तारक अनेक नाव आहेत देवा, 1000पेक्षा जास्त नाव आहेत. हे तारक नाव आपल्याकडे कुठेच नाही. पण तुम्हाला एक आठवण करून देतो. आंध्र प्रदेशमध्ये नट मुख्यमंत्री होता एक NT रामाराव. रामाराव हे कुळ आहे. N नन्नमुरी टी म्हणजे तारक. त्याच्या बापाचं नाव तारक होतं. मी एवढ्या शब्दाकरता हे नाव घेतलं. नटाशी काही घेणं नाही, काही घेणं नास्ती न देणं नास्ती. तारक हे भगवंताचंही नाव आहे आणि तारक हे सद्गुरूंना दिलेलं विशेषण आहे.
आता मी एक चूक केली बरं का कीर्तन करता करता, नुसतं विशेषण जरी मी बोललो पण हे विशेष विशेषण आहे. नुसतं विशेषण म्हणायचं नाही, विशेष विशेषण आहे. तारक तारून नेणारे आहेत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. मग हे तारतात का? हो का बरं? मग संसारी माणूस नाही तारत का? ऐका बाबा, अरे जो झोपलेला आहे तो दुसऱ्या झोपलेल्याला जागा करेल का? हा, दोन कीर्तनकार, एक कीर्तन करणारा आणि एक गायन करणारा, एका खोलीत व्यवस्था केली म्हणे आपल्याला सकाळी सकाळी पंचवटी धरायचा, आपल्याला कल्याणला जायचं आणि कीर्तन करायचं काल्याचं. 2:30 वाजेपर्यंत मोबाईलमध्ये सिनेमा पाहिला. बर का 2:45 तपकीर लावली, हातपाय धुतले आणि 2:55 झोपले. आणि पंचवटी धरायचं आणि कीर्तन करायचं आहे. दोन्हींना जाग नाही. झरोक्यातून ऊन आलं. झरोक्याला मराठीतला शब्द पाहिजे हो. व्हेंटिलेटर आहे पण तो इंग्रजी आहे. काही म्हणतात इंग्रजी बोलू नये, वातायन हा शब्द आहे मराठीत. त्याला ऊन पडलं, अहो महाराज उठाव, जपाव, आपल्याला कीर्तनाला जायचं आहे. झरोक्यातून वातायन मधून ऊन आलं म्हणून ऊन आलं, शेकोटी पेटवली असेल त्याचं उजेड आलं असेल, झोपा. त्या एकाने दरवाजा उघडला, 8:30 झालेले होते. आता पंचवटी सापडेल का राज्य राणी सापडेल? गाड्या गेल्या आणि कीर्तन गेलं. मुख्य विषय काय आहे, त्याचं प्रयोजन काय आहे, आपलं काम काय आहे, हे सर्वांनी सांभाळावं. काही काहीला जागच येत नाही, जागच येत नाही. दिवा पडला खाली आणि गादी पेटली, उशी पेटली आणि त्याच्यावर ठेवलेलं डोकं, त्याची डोक्याची शेंडी पेटली. कीर्तनकाराची शेंडीला लागली आग, मग आली जाग. स्वतःहून जाग येत नाही. बेलचं घड्याळ त्याचं काम करून गप बसतं. मोबाईल जाग येत नाही. मग स्वतः जो जागा राहतो तो दुसऱ्याला जागा करतो. आता जागा रे बहिणो, जागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या डोनी, चोर निजल्या डोनी, भागा रे भाईनो, भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. दूर निजल्या नाडून बघा रे बाईनो, बघा रे बाईनो, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा जागा, आता जागा रे बाईनो ऐसे जागविले अवघे जन, जगजोगी. गावात बाहेर हिंड्याडी, जो जागा आहे तो दुसऱ्याला जागा करतो, जो झोपलेला आहे तो दुसऱ्याला जागा करू शकत नाही. संत स्वतः जागा आहेत आणि मग त्यांना कोणी जागवलं? झोपलेच नाही. प्रश्न हा आहे. आता गावाच्या सप्ताहामध्ये आम्ही स्वयंपाक चाललाय, काम चाललेलं आहे, प्राणप्रतिष्ठा आहे. मला कोणी विचारलं केव्हा उठले? म्हटलं उठलोच नाही. म्हणजे का बरं? झोपलोच नाही. झोपलोच नाही तर उठलंच नाही, ते झोपतच नाही. संत या निशा सर्वभूतानाम, सगळ्या जगाला जागा करणारे. आणि ज्याला जाग पाहिजेच असेल, हुकमी जाग. तुम्ही जेवढं पाणी पितात त्याच्यापेक्षा 1-1.5 ग्लास जास्त प्या. आता समजलं, काही सांगायची गरज नाही. समजलं आता काय सांगायचं. संत अज्ञानाची अनिदा, जो घोरत होता बदबदा, अशा 2 ओव्या आहेत. बदा बदा घोरत होता, तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचेला त्याला जाग केलं. संत जागवतात. मग आता माया नदीचं रूपक मी सोडून दिलं ना सांगता सांगता. जया
सद्गुरू त्याला भेटले. त्याला गुरु दाविली या वाटा, ही ओवी ज्ञानेश्वरीतली आहे. गुरुनी दाखवलेला रस्ता. येऊनी विवेक तीर्थ तटा. ह्या ओव्या तुमच्या कानावर जर पडल्या तर ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकल्याचं पुण्य पदरात पडेल आणि बधा बधा असल्याचं काहीच भेटणार नाही. जा, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही तुमचे मालक आहेत. बरं 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 बरं. धोनी मडकटा बुद्धीचा जेणे, मल आणि विक्षेप हे दोन विकार ज्याने घालवलेले आहेत आणि त्याचं आवरण घालवणारे सद्गुरू आहेत. हा, जया सद्गुरु तारू पुढे, ही ज्ञानेश्वरीतली ओवी आहे 7व्या अध्यायातली. अनुभवाचे कासे गाढे, आत्मनिवेदन तरांडे आकळले. ज्या 56 भाषा आहेत त्याच्यातला आयराणीचा शब्द आहे हा. आत्मनिवेदन रूपी तरांड लाकडाचं त्याला सापडलं, ते दोन्ही पायामध्ये धरायचं आणि केवढ्याही मोठ्या पुरात उडी टाका, तुम्ही बुडणार नाहीत, मात्र ते तरांड सोडायचं नाही. जे या सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे कासे गाडे, आत्मनिवेदन तरांडे आकळले आणि तो तरला. दास पुष्कळ विषय आहे सांगण्याकरता. शोक करणाऱ्या जीवाला ब्रह्म करणारी गुरुसेवा आहे. हा, अशी ओवी आहे. बरं बरं, काही हरकत नाही. गुरुनी तारलं. बरं बरं बरं. आणि ते चरण भरपूरच आहेत. आता कोणते कोणते म्हणा, अशी गडबड होऊन जाते. निष्टंक मुळीच आन दुसरा कोणीही नाही. दुसरा कोणीही तारणारा तुम्हाला भेटणार नाही. आणि मग सगळे संसारी माणसं. आळंदीत एक घटना घडली. बोला काय घडली? ज्ञानोबारांचं प्रस्थान चालू आहे आणि धरण भरलं, पाणी पुरवठ्याचं धरण भरलं. पाणी पुरवठ्याच्या धरणातले 2 ऑफिसर या काठावरून त्या काठावर धरणावरून जायला लागले. छोटं धरण आहे आणि अशा निमुडत्या धरणावरून शेवाडवरून एकाचा पाय घसरला. मग धरणावरून जायची गरज काय होती? आणि त्यातल्या त्यात जोड्याचा पाय घसरला आणि धरणात पडला. इकडे पडला असता फ्रॅक्चर झाला असता तर वाचला असता. आणि जो दुसरा ऑफिसर आहे त्याला पोहता येत नाही, तो त्याला धरायला गेला. पोहण हे कासे लावितो कासे लावितो आणि कासे लावितो आणि कासे लावितो आणि म्हणावे त्या मूर्खा काय म्हणावे ते मूर्ख काय आता, म्हणावे ते मूर्ख काय आता. गाथेमध्ये मूर्ख आहेत, चरण ज्ञानेश्वरीमध्ये मूर्ख आहेत, समाजामध्ये मूर्ख आहे. आणि परत सांगतो, मी मूर्ख असूनही मला मूर्खपणा समजत नाही स्वतःचा. मी पण मूर्खच आहे. जो बुडालेला आहे, जो संसारामध्ये अकंठ बुडालेला आहे, तो तरत नाही, तारत नाही. मग भोपळा तरतो आणि तारतो. काय 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 झालं? एक ठिकाणी खानदेशमध्ये एक महाराजांनी गड्यात उपरणं टाकलं. जेवायला गेले, जेवण घेऊन तसेच उघडे आले. ते बोडसट स्वभावाची बाई म्हणे, बघ 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 म्हणे, बाई 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 ठकूबाई म्हणे, काय यो बाबा कसा भोपळ्याने फुगलाय. दगूबाई ठकूबाईला सांगती, यो बाबा फुग. तेवढ्यात ती बाई गेली म्हणे, बाबा बाबा थांबा. बाबाला काय वाटलं पाय पडत असेल, त्यांनी पाय जोडले. तिला पाय पडायच्याच नव्हत्या. काय झालं? ही बाई का नाही, तू मला भोपळा बोलली. मला? हां, तुम्हाला भोपळा बोलली. आमच्या गावातली बाई. तुम्ही काहीच्या बापाचं खाल्लं का? तुम्हाला भोपळा बोलली म्हणे. बाई इकडे ये. ते भोपळा बोलणाऱ्या बाईला बोलवलं. त्यांना जेवणाच्या ठिकाणी जे 21 रुपये भेटले होते त्या बाईला देऊन टाकले. तू बरोबर ओळखलं म्हणे मला, मी भोपळाच आहे म्हणे. तिचा आडी करणारी बघतच राहिली. बाबा हातम्याड आहे का फुलम्याड आहे? हां, ती बाबाला भोपळा बोलली ना, 21 रुपये दिला. मी खरं सांगितलं तर मला काही नाही म्हणे. बाबा ती तू मला वाईट बोलली, वंगाळ बोलली. बाई ती वंगाळ नाही बोलली, बरोबर बोलली. म्हणे कसं काय बरोबर बोलली? भोपळा पाण्यात फेकून द्या, तो तरतो. आणि 2 भोपळे जर बगलमध्ये घेतले तर पाण्यात केवढ्याही पाण्यामधून तुम्ही निघून जा, तो तरतो आणि तारतो. तरले तरती हा भरोसा एक वेगळं चरण आहे. तुम्ही तरुणी विश्वतारा. आलं का? तुम्ही हे ताटीच्या भंगातला आहे. तुम्ही तरुणी विश्वतारण ताटी उघडा ज्ञानेश्वरा. भोपळा तरतो आणि तारतो.
दगड बुडतो आणि बुडवतो. किती झाले? 2 झाले ना. चला ठीक आहे, कोणीच तारणारा नाही. पण नको असं तुम्ही म्हणतात, मग इंद्रदेव तारेल, चंद्रदेव तारेल, महेंद्र, गणेंद्र, उपेंद्र, अजून धर्मेंद्र, नरेंद्र, कोण तारणारा कोण आहे? हे कोणीच नाहीत. दुसऱ्या चरणात इंद्र चंद्र देव, इंद्र चंद्र देव, ब्रह्मादि करोमि, इंद्र चंद्र देव, इंद्र चंद्र देव, इंद्र चंद्र देव, ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव, इंद्र चंद्र देव, इंद्र चंद्र देव, ब्रह्मादि करोमि, इंद्र चंद्र देव, इंद्र चंद्र देव, इंद्र चंद्र देव, ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव, संशयाची श्रेणी, संशयाची श्रेणी, संशयाची श्रेणी, इंद्र चंद्र देव, इंद्र चंद्र देव, ब्रह्मादि करोमि, इंद्र चंद्र देव, इंद्र चंद्र देव, इंद्र चंद्र केलेले देव, झालेले देव, असलेले देव, बनवलेले देव, घडवलेले देव आणि स्वरूपाचा देव, असे काही देव सांगितले जात असतात. बरं, या ठिकाणी इंद्र चंद्र ब्रह्मादी, ब्रह्मदेव आदी करून ब्रह्मदेवही तारत नाही का? शांत मनाने एक ऐका. ब्रह्मदेवाच्या बाबतीमध्ये पैठणकर नाथबाबांनी हरिपाठात चरण टाकलेलं आहे. बुवाजी, कोणतं चरण आपल्याला शोधायचं आता? तेच बटन दाबल्याबरोबर YouTube मधून बाहेर आलं पाहिजे. आता ते हंगास वेदार्थाचा गोवा कन्या भाषा अशी आहे. ब्रह्मदेवाचे वेदमुखात आहेत. कन्या अभिलाष हे जर पद घेतलं, कन्येचा अभिलाष केला म्हणजे काम वृत्ती, महाविकृत काम आहे. मग जिथे काम आहे, कामाची कोतवाल आहे, त्या ठिकाणी बोध कसा आहे? हेच उत्तर आहे. मग जिथे बोध नाही तो तारेलच कसा? साधू बोध, साधूपासूनच बोध येतो. बाबा सांगून देऊ का तुम्हाला? ध्यानात राहीन का? एक भाषा अशी शांताराम गुरुजींच्या कीर्तनातली भाषा आहे. माफ करा, एखादा इंग्रजी शब्द आला, काही लोकांना वाटतं ह्या बाबाने म्हाताऱ्याने शायनिंग दाखवली. आता शायनिंग दाखवण्याचं माझं वय आहे का? कशाला शायनिंगच म्हणतात लोक. ऐका आता, मेडिकल ज्ञानाने म्हणजे वैद्यक ज्ञान, मराठी शब्द सांगितला मी तुम्हाला. वैद्यक ज्ञानाने जीवाचा शोक जात नाही, पैसे मिळतात. हां, कायदेविषयक लिगल, कायदेविषयक ज्ञानाने जीवाचा शोक जात नाही, पैसे मिळतात. 2 झाले का?
शैक्षणिक ज्ञान एज्युकेशन ज्ञानाने जीवाचा शोक जात नाही, पैसे मिळतात. कलात्मक ज्ञानाने जीवाचा शोक जात नाही, पैसे मिळतात. अभियांत्रिकी इंजिनिअरिंग ज्ञानाने जीवाचा शोक जात नाही आणि परमात्म्याच्या ज्ञानाने जीवाचा शोक राहत नाही. शांताराम गुरुजींची भाषा आहे. तरती शोकमच्यात्मवित. तर स्वतः शोक नाहीसा झालेले, शोक नसलेले अशा प्रकारचं ज्यांचं जीवन आहे ते सद्गुरू तारतात. निष्टंक अजिबात दुसरा कोणी तारू शकत नाही. जाऊ दे, आता इंद्राची कथा काही सांगायची नाही, चंद्राची सांगायची नाही. ब्रह्मदेवाची कथा मोठी आहे, पण आपण सांगून टाकली. कन्या अभिलाष वेदे नाही यायचे सांगितले, वेदाने सांगितलं नाही असं असं वागला होऊ द्या. संशयाची श्रेणी हा शब्द तुम्ही जो वापरला ना, तर याचा 2 जणांनी 2 प्रकारचे अर्थ सांगितले मला. श्रेणी म्हणजे गुंताळा, गाथेवर बोलावं भाऊ आपल्याला आत्मसमाधान मिळतं. बाकीच्या गप्पांचा टप्पा पूर्ण करणारे आप्पा भरपूर आहे आपल्या. निघावं लेट, जावं थेट, गाठावी पेट आणि घ्यावी वेट. तुमच्या डोक्यात राहिलं वांग्याचं देठ. प्रपंचाला विटावं. ऐका ऐका, काही लोक म्हणते टला ट लावला, हो लावला टला ट. विठले हे चित्त प्रपंच. अरे अभंगाचं भाषांतर आहे. काही म्हणतात लोक. प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं ना आत्मधन लुटावं. आणि नाही जमलं तर उखडामध्ये डोकं कुटावं. संदेहाची सुटली, संदेह खलास झाला. संशय खलास करतात का? तुका म्हणे सोडिल्या गाठी जा बर का. आपण दररोज काकड्यामध्ये म्हणत असतो. आणखी एक गाठ सांगतो तुम्हाला, ऐकत राहा. केसाला पडलेली गाठ सुटत नाही. बेसन बनवता का? बेसन. त्याच्यात बेसनमध्ये कोरडं पीठ टाकलं जातं, त्या ओल्या पाण्यामध्ये, ओल्या याच्यामध्ये फोडणीमध्ये. त्याच्यात एवढी गाठ राहून जाते. ती पचताना त्रास देते. ती गाठ आहे, दोरखंडची गाठ आहे. एक पहिलवान वर्गणी करत होता गणपतीचे. शेठने पैसे दिले नाही. बघतोय तुला लेका वैर लय लय झालायस काय? गाठ माझ्याशी आहे. काय शब्द आला याच्यात? गाठ आली ना. राम राम पाहुन कसा योग हो. आज गाठी भेटी झाल्यात. इथे गाठी शब्द भेट अर्थाने आहे. हो हो बाबा, तुमची ब्रह्मदेवाने गाठ मारलेली आहे. पती आणि पत्नी, पातिव्रत्य व्रत आणि एक पत्नी व्रताने नांदा. गाठीला गाठ मारली, उपरण्याची पदरला ब्रह्मदेवाची गाठ आहे. ब्राह्मणाने गाठ मारलेली आहे. अशा गाठी जरी अनेक राहिल्या, आणखी काही गाठीचे अभंग आहेत. आता सगळेच सांगितले पाहिजे असं काही नाही. भिद्यते हृदय ग्रंथीश छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. ग्रंथीभेद एक, संशय छेद की जरे 2 आणि तिसरं जे आहे कर्मक्षय. हे संत भेटीत गुरु भेटीतले 3 फल आहे. पण संशय गेला पाहिजे. आता एका ठिकाणी माझी उतरण्याची व्यवस्था केली. वा निवांत निवांत. मुलं गोंधळ घालतात निवांत. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झालं, नित्यनेम करताना ए काय फेकून मारतो त्याला, माझा कॅमेरा तुझ्याकडेच आहे. ते 3-3.5 वर्षाचं मुलगा खेळत आलं. त्याने चांदीचे देव उचलावेत ना फेकावेत त्या घरात. काय त्याला कळत होतं, काही कळत नव्हतं. उचलला देव फेकला. अरे बाळा करू नको. ते घरातली म्हातारी ओरडली, म्हणे बाबा तो आमचाच नातू आहे, खेळू द्या त्याला, आपल्याला काय घेणं आहे बा. पिशवी भरली बा. म्हटलं मला पोस्ट करा स्टँडवर. त्याच्या मुलाने गाडी काढली. म्हातारा देवपूजेला बसला. म्हणे इथे 2च देव आहेत, 4 देव कुठे गेले? म्हणे बाबा श्वेतीचं कोणीच नव्हतं. लगेच मुलाला फोन केला, लगेच बाबाला घरी आण म्हणे. माझे कपडे साधेच होते. या कपड्यांनी माझं लय नुकसान केलेलं आहे बरं का. गंमत अशी झाली. आली परत. काही राहिलंय का? काही नाही म्हणे. इथे 6 देव होते, आता 2च आहे, 4 देव कुठे गेले? म्हटलं आजीबाई तुम्ही बोलल्यात खेळू द्या त्याला, तुमचा नातू फेकत होता तिथेच पहा. मी दरवाजाच्या इकडे जाय म्हटलं. अजून
उचलला देव वाऱ्याच्या खाली 2 सापडले, एक कोपऱ्यात एक सापडला, एक केर सुनीच्या बाजूला सापडला. म्हटलं अजून देव मोजून घ्या आणि माझी पिशवी तपासून घ्या. नाही नाही बाबा छान आहे छान, आता का बरं लँग्वेज पॉलिशी करतो. आणि जर एखादा देव सापडला नसता पेपरला माझं नाव आलं असतं, मला माझं नाव छापू नका म्हणून मला पैसे देऊन प्रकरण मिटवावं लागलं असतं. हा काय आहे? संशय. काय शब्द वापरला? संशयात्मा विनश्यती. संशय काढून टाकतात. संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर. हा विनाशाचा मी दे आहे का परमात्मा आहे हा संशय त्याने घातला. मग त्यात गुरुचं स्वरूप कसं आहे? 3ऱ्या चरणात आहे. उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती. सद्गुरुची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती. चंद्रदेव ब्रह्मादी करोनी. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि उपाधिरहित उघड परब्रह्म. आपण एक अभंग दररोज म्हणतो का? कोणतं उघड? नेणो ब्रह्म मार्ग चुकले. उपाधिरहित. विद्येची बहिरंग उपाधी, विद्येची अंतरंग उपाधी. अविद्येची बहिरंग उपाधी, अविद्येची अंतरंग उपाधी. परब्रह्म, त्यांना परब्रह्म म्हटलंय. गुरुकडे देहबुद्धीने पाहायचं नाही, मेहरबानी करा असं आहे. दुसरी गोष्ट एक अशी आहे, गुरुचे दोष पाहिजे नाहीत. काहींची दृष्टीच तशी राहते आणि काहींचं असं आहे, दोष असूनही दोष दिसत नाही, प्रेमच दिसतं. अंधश्रद्धेचं प्रेम राहतं. ज्ञानोबरायांच्या जवळ विठ्ठला 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 दोष पाहूच नाही. अशा आणखी काही कथा आहेत. उपाधिरहित महात्मे आणि ह्या जगात आले. आम्ही वैकुंठवासीन आलो याची
एवढ्या करताच बोलिले जी ऋषी साच भावे वर्ताया. मार्कंडेय पुराण आहे आपल्या या ग्रंथालयामध्ये. त्या पुराणामध्ये सुंदर कथा आलेली आहे मदालसीची. आता एवढी कथा नाही सांगता येणार, पण मोठ्या वस्त्राची छोटी घडी करता येते. मग तशी मोठी कथा छोटी करता येते. मदालसा विश्वावसू गंधर्वाची मुलगी, गंधर्वाची कन्या आहे ती, आणि तिची मैत्रीण कुंडला. ठीक आहे. तर ती मदालसेचं प्रकरण संस्कृतात आहे. ज्ञानोबरायांनी पद्यरचना बनवलेली आहे, 7-8 आहेत त्या मदालसा. तर त्या ठिकाणी नर्मदा नदीच्या काठावर एवढी कथा आहे. आता पुढे कीर्तन संपेल. नर्मदेचं एक नाव आहे रेवा. रेवा तीरे. त्या रेवाच्या तीरावर गालव मुनींचा आश्रम आहे. आणि गालव मुनींच्या आश्रमामध्ये यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. यज्ञ नारायणाची मूर्ती, यज्ञ कुंड, काड्या गाईचं, कपिला गाईचं, कृष्ण कपिला गाईचं तूप, ऋत्विज मंडळी, वेदपाठ म्हणणारी घनपाठी मंडळी. यज्ञाची सुरुवात झाली. तालकेतून पातालकेतू दोन्ही जण आले. राक्षसद्वय, बंधुद्वय. यज्ञाचा विध्वंस झाला. यज्ञाचा विध्वंस झाल्याच्या नंतर ऋषी काही करू शकत नाही. कपाळाला हात लावले, श्रम वैफल्य झालं. काय करावं, काय केलं पाहिजे, भविष्यात काय करावं. तिथून निघाले ऋषी गालव मुनी. राजाच्या राजधानीत आले. या महाराज, इदम आसनम अलंक्रियताम भवता. भवत म्हणजे आपण. आपण हे आसन सुशोभित करा, बसा. गुरुपूजन केलेलं आहे. काय येणं केलं. राजा, विश्व कल्याणाकरता पर्जन्य पडावा, अन्नधान्याची निर्मिती व्हावी, फुलाफळांना पाणी मिळावं, गायींना वैरण मिळावी, जगाला धान्य अन्न मिळावं, विश्व कल्याण हेतुस्तव यज्ञ, यज्ञाची. आणि सुरुवात झाली. तालकेतू पातालकेतूने अनेक वेळा यज्ञ विध्वंस करून टाकले. बरं, मग पुढे काय करायचं. तुझा जो मुलगा आहे राजा, कोल्याश, यज्ञाच्या संरक्षणा करता दे. राजाने इतकं सुंदर उत्तर दिलं, महाराज, मुलगा माझा नाही आहे, हा मुलगा तुमचाच आहे. तुम्हाला पटेल ते करा. चल रे बाळा. शस्त्र संचालन करणारा, वायवास्त्र, आग्नेयास्त्र, पाशुपतास्त्र, जुम्मणास्त्र, नागास्त्र, सर्पास्त्र, नकुलास्त्र, 18 अस्त्र आहेत. बरं 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 बरं. आणि यज्ञाचं आयोजन झालं. पुन्हा यज्ञ सुरू झाला. आणि दोन्ही राक्षस आले हसत हसत. यज्ञाचा विध्वंस करणार तेवढ्यात लपून बसलेल्या राजकुमाराने तिथून बाण मारला. एका राक्षसाच्या हृदयाला लागला आणि खाली कोसळला तो. एकाचं नाव आहे तालकेतू, एकाचं नाव आहे पातालकेतू. आणि दुसरा राहिला तो चिंगचिंगाट पळाला, बिनाट पळाला. हा त्याच्या मागे पळाला. शूर तयासी बोली जे जाणा. पूर्वी असंच पडता 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 कुठे दिसायचा, कुठे दिसत नव्हता. जैवी माया, राक्षसांची माया. पण त्याने पिच्छा धरला. तो वडून पाहायचा की माझ्या मागे येतोय. खाली जमिनीमध्ये त्याच्या पाताळामध्ये आणि त्याचा महाल होता. पण वरचा प्रवेश करण्याचा दरवाजा जमिनीवर. याला वाटलं शिरावं, पण तिथे जर येऊन बाण मारला तर पडायला जागा नाही. तिथून पुन्हा गुप्त झाला. त्याला वाटलं राजकुमारला. उतरला पायऱ्याखाली. महाल दिसला. एका पलंगावर स्त्री झोपलेली आहे, तरुण स्त्री. त्या स्त्रीने विचारलं, आपण कोण. मी गालव मुनींचा शिष्य, क्षात्रकुमार, गुरुभक्त. यज्ञाचा विध्वंस करणारे तालकेतू पातालकेतू पैकी एकाला मारलं, पण एक सापडत नाही. म्हणे तुम्ही कोण. म्हणे मी कुंडला. कुंडला कोण. मदालसेची मैत्रीण. वनविहार करताना या दोघांनी राक्षसांनी आम्हाला पडून आणलं. उदय मुहूर्तावर लग्न लावणार आणि त्या शोकमग्ना मदालसेचा जीव आता राहणार नाही. तुम्ही क्षत्रिय कुमार आहात. याच घटकेला विलंब न करता, विलंबक कार्यनाशक हा.
हिचं पाणी ग्रहण करा पत्नी या नात्याने. हा, आणि इथून निघून जा, राक्षस कोणत्याही रूपात तुम्हाला आडवेल, मीही निघून जाते. तसंच केलं. पाणी म्हणजे हात ग्रहण म्हणजे हात धरणे. पत्नी या नात्याने स्वीकारलं, निघून गेले. कुंडला तिची मैत्री निघून गेली. मदालसा आणि राजकुमारचा ग्रस्ताश्रमात प्रवेश झाला आणि 4 लेकरं झालेत. विक्रांत वर्मा, दीर्घबाहू, शत्रुमर्दन आणि अलर्क. त्या 4थ्या मुलाचं इतकं विचित्र आहे महाराज, आता काय सांगावं. तो म्हणायला आता आजचा शब्द देऊ का, चंगळवाद, मौज मजा करणं, गुंठे मंत्री. ऐका तो शब्द पुण्याकडे, गुंठा मंत्री, मौज मजा करणे. मौज मजा करणे दुसरं काहीच नाही. मजेच्या पुढे सजा राहते हेही त्याला माहीत नाही. तो आईला म्हणायला लागला हा दे त्याच्याकरता. मग त्याची आई सांगते, शुद्ध होसी, बुद्ध होसी, निरंजन होसी, असं प्रबोधन त्या आईने केलेलं आहे. शुद्ध होसी, बुद्ध होसी, निरंजन होसी, संसार माया परिवर्जित होसी, संसार स्वप्नम त्यज मोह निद्रा. मदालसा उवाच मुल्लाप पुत्रम. त्याचं प्रबोधन केलं. आहा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा. त्याची आई त्याचा गुरु झाली. हे संपलं प्रकरण इथे. आता बाकीचं काय सांगत बसू मी. उठी जाई बाळा तीर्थेर इंड, जे ते साधू आणि संत असती उदंड, तया माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड, तो तू गुरु करे. तू गुरु कर, तुझं बुजविलं प्रचंड. आईने मुलाला तीर्थाला पाठवलं असा उल्लेख सापडतो. माता गुरु, पिता गुरु, भ्राता गुरु, मंत्रगुरु, तंत्रगुरु, यंत्रगुरु, यातिगुरु, कुलगुरु आणि स्वतःचा देह स्वतःचा गुरु. अजून बोलणं सुरू करू. चंद्रकांत गुरु, सूर्यकांत गुरु, दर्पण गुरु, क्रौंच गुरु, हे 12 गुरु आहेत. काहींचा गुरु घरातच राहतो चुलीजवळ. नाही समजलं तर तसंच राहून द्या. आता मी काही ते सांगत बसत नाही. पृथ्वी, वायू, आकाश, आप, अग्नी, तेज, रवी, हे 24 गुरु भागवतात आलेले आहेत 11व्या स्कंदात. पिंगला, कुरर, अर्भक, कुमारी, शर्कृत, उर्णनाभी, सुपेशकृत अशा गुरूंची जवळजवळ 65 गुरूंची यादी आहे. मंत्रतंत्र उपदेश ते घरोघर गुरु आहेत आई ते, पर शिष्यासी मिळवी सद्वस्तू ते सद्गुरु कृष्ण त्याते माने. पण अशा गुरूंची निंदा करणारे, वंचना करीती जन दुष्ट नष्ट आणि मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ कोण वंदन करतं गुरुला? राम नामे करिता घोष. रामचंद्र प्रभूंनी वसिष्ठजींना गुरु केलं. बरं, पूर्ण ब्रह्म श्री कृष्णनाथ, तोही म्हणवी गुरुभक्त. कृष्ण भगवंताच्या गुरुचा 2 गुरूंचा उल्लेख केला जातो, सांदीपनी बरं का आणि वसिष्ठजी. तर ठीक आहे आपले हे. तर त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये हे मिळाले. तू गुरु बंधू पिता. अर्जुन म्हणतो कृष्ण भगवंता तुम्हीच गुरु, तुम्हीच बंधू. आणखी एक म्हटलेलं आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. आला का तारू शब्द? उतरी पहिलं पारू, कृष्ण माझा. आणखी तिथे एक असा भरपूर आहेत. वंचना करीती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. ही गुरु परंपरा. आदिनाथ उमा, आदिनाथ गुरु, मुख्य महाविष्णू चैतन्याचे संप्रदाय फडत येथून या. आणखी एक परंपरा आहे. अशा परंपरा आहे जो निर्गुण निराभास, जेथून उदय शबल ब्रह्मास. आदी नारायण म्हणती ज्यास, जो सर्वांचा आदी गुरु. 4थी परंपरा सेना महाराज येतात. अशा परंपरा चालू आहे. पण ज्ञानोबा माऊली तुम्ही काय करणार? ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा मी दास. दास्यत्व संताचे पायी हा माझा सर्व व्हावे. बास तनु मनु जीवे चरणाशी लागावे, चरणाशी लागावे आणि अगरवता करावे. दास्य सकड ते काय देतात? थोडक्यातच सांगायचं जर ठरलं, जी जीवाला ब्रह्मविद्या देतात नाही का. आपल्याला मिळालं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून एक शिष्य एक गुरु आणि त्यांनी त्यांचं कार्य केलं.
आपलं कर्तव्य काय आहे? तनु मनु जीवे हे सेवा करणं आहे. सेवा करून मिळालेला मेवा आणि कावा करून मिळालेला मेवा. कोणी कॅसेटा चोरतं, कोणी ग्रंथ चोरतं, याच्याने ज्ञान मिळतं का? ग्रंथ चोरते मुके होती, रत्न चोराचे नेत्र जाते आहे मनुस्मृतीमध्ये. हे वाक्य दुसरं आहे. मनुस्मृतीमध्ये आणखी एक वाक्य आहे. आपली सर्व परंपरा गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे. ज्ञानोबांचे भरपूर अभंग आहे. गुरु हा संत कुडीचा राजा, पूर्ण अभंग त्याचाच भरलेला आहे. आता हा योग तुम्हाला घडून आलेला आहे आणि हा असा योग आहे गुरु शिष्याचं नातं ज्ञानोबरांचं आणि माऊलीचं. गुरु शिष्य पण सिद्धीने हे नातं सिद्धीला न्यावं आणि पदरामध्ये ती ब्रह्मविद्या पाडून घ्यावी. जगामध्ये पुष्कळ विद्या आहे, मी त्या काही सांगत बसत नाही आता. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग तावत गर्जंती शास्त्राने जंबुका विपिने यथा. विपिन म्हणजे जंगल, तिथे कोल्हे ओरडतात कुठपर्यंत? न गर्जंती महाशक्ती यावत वेदांत केसरी. जोपर्यंत वेदांत केसरी म्हणजे सिंह ओरडत नाही तोपर्यंत ही कोल्हेकोई चाललेले आहे. अन्यास्तु सकला विद्या म्हणजे ब्रह्मविद्येला सोडून राहिलेल्या सगळ्या विद्या. अन्यास्तु सकला विद्या प्रगटा गणिका इव. गणिका शब्दाचा अर्थ गणगण येती, देहाचा विक्रय करणाऱ्या स्त्रीसारख्या ह्या विद्या आहेत. अन्यास्तु सकला विद्या प्रगटा गणिका इव. इयम तू शांभवी विद्या. इयम म्हणजे ही शंभूच्या मुखातून निघाली शांभवी, शंकराच्या मुखातून निघाली शांकरी. गुप्ता कुलवधूरीव अधिकाऱ्यालाच प्राप्त होते. ये गुणकुसुमांची माळा घेऊन मुक्तिवाळा. वैराग्य निरपेक्षाचा गळा घेवसी तसे. मग ते संत काय करतात? ते दुकान टाकतात घातला. मग आपण काय करावं? आता बाबा बोलले माझ्याशी एक शब्द, तू मला पाहिल्याबरोबर आनंदा महाराजची आठवण होते म्हणे. वैजापूरचे बाबा बोलले ना वैजापूर, तर तेच उदाहरण सांगायचे. हे संतांच्या बाबतीमध्ये कपडे पाहू नये, गाईचा रंग पाहू नये, बैलाचे शिंग पाहू नये, ग्रंथाची किंमत करू नये आणि कीर्तनकाराचे कपडे पाहू नये. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विलास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विलास. ज्ञानदेव म्हणे म्हणे गुरुचा विलास. ज्ञानदेव म्हणे म्हणे गुरुचा दास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विलास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विलास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विलास दास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा दास. नेने साधनास अनकाई, साधनास अनकाई. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि विरोधी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि विरोधी. नेने साधनास अनकाई, नेने साधनास अनकाई. इंद्रचंद्र देव देव ब्रह्मादि करोणी
दिना संशयाची श्रेणी संशयाची श्रेणी छेदिती ना आयना संशया संशयाची संशया संशयाची दिना इंद्रचंद्रदेव विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल अबोली मूर्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार करुण समाधी शिवे अवतार धरून गेले त्रिलोकी पावन मूर्तीनाथा चरणी चरणायका शिवे अवतार धरून गेले त्रिलोकी पावन तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हॅलो. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा.